करण्याचे कारण असं की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो दिल्लीमध्ये तिरंगा ध्वज फडकावताना जेवढा आनंद त्या ठिकाणी झाला नसेल तेवढा आनंद आम्हाला या स्वामी समर्थ शाळेमध्ये फडकावताना झाला। आणि याचे कारण असे की ध्वजारोहण करत असताना कमीत कमी माणूस एक शासकीय अधिकारी लागतो, कमीत कमी तो एखादा ग्रामपंचायतचा सदस्य लागतो, आणि जरी तो ग्रामपंचायतचा सदस्य जरी नसला पण कमीत कमी एका शाळेचा जो पालक तरी मुलाचा पालक तरी त्या ठिकाणी लागतो। पण मी या कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी बसत नसताना माझ्या एक सामाजिक कार्याची दखल घेऊन मॅडमने जो मला ध्वजारोहणाचा या स्वामी समर्थ शाळेमध्ये मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचं, मॅडमचं, सरांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। की पहिले म्हणे की अन्न हे कर्जदार होतं, फक्त ते अन्न फक्त शरीरासाठी कर्जदार होतं, बुद्धीसाठी कर्जदार नव्हतं। आता जरी अन्न कर्जदार नसलं पण बुद्धी या ठिकाणी एकदम तरवेज आहे, कारण आपल्याला आपल्या घरामध्ये लेख या ठिकाणी सांभाळला जात नाही, आणि या ठिकाणी एवढं सांभाळणं म्हणजे सोपं नाही आहे। तर मी सर्व शिक्षकांचे व या शाळेचे खरंच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, कारण मी बऱ्याच शाळेमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जात असतो, पण फक्त 5-10 मिनिटं आम्ही त्या ठिकाणी थांबतो, कारण ते भाषण आवडत नाही आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण इथून निघून जा। पण ज्यावेळेस या लहान लहान मुलांचं भाषण या ठिकाणी चालू होतं तर खरंच असं मन प्रसन्न या ठिकाणी होत होतं की ज्यांना आता आपण मोठे असताना आपल्याला लवकर कपडे नीट या ठिकाणी घालता येत नव्हते, पण आज हे मुलं इंग्लिश मध्ये या ठिकाणी भाषण करत आहे, तर खरंच आपल्या एक अभिमानाची गोष्ट आहे।